हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहे? काही आमचा थोडा कॉमेडीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा. तुम्हाला कसा वाटला तोही आम्हाला कमेंट करून सांगा. सो आजचा टॉपिक आहे लग्नाविषयी. सो मम्मी सोबत बोलते. मम्मी मला सांग, तुझं लग्न कधी झालं? माझं लग्न 23व्या वर्षी. तू पोरीचं लग्न कधी करणार आहे तुझ्या? अगं मला खरं सांगू का, मला ना लग्न करायची भीती वाटते. काय झालं? ह्या जमान्यात मी ऐकते ना काय पोरी, अगं काय लग्न करून आपण एवढं द्यायचं, दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं आणि त्यांनी त्या पोरींना नीट बघायचं नाही, काय नाही, त्यांच्या हाल अपेक्षा करायची. बाबा मला ती भीती वाटते बाई, नको म्हणते मी. मम्मी तसं काय नाहीये, तुला तुझ्या पोरीवर विश्वास आहे का नाही मला पहिलं ते सांग. मला माझ्या पोरीवर डोळे झाकून विश्वास आहे. तू कसं काय असं, बघ जगात काय चाललंय सगळ्याला तेच माहितीये. जगाचा ना आपल्या बाकीचा विचार नाही करत. आपण जगाच्या ह्याच्यात जर चालायला लागलो ना तर जग आहे ना मागं आपल्या सोडून जग कुठं चाललंय ना आपण कुठं चाललंय असं चाललंय. नाही पण मला कसं माहितीये का, खरंच भीती वाटते. असं वाटतं बाई माझ्या नजरेसमोर माझी पोरगी आहे ना, भले कशी का असा पण माझ्या नजरेसमोर मला खूप भीती वाटते. पण तुला असं वाटलं माझं 23व्या वर्षी लग्न झालं, मला 2 पोरं झाले किंवा 3 पोरं झाले, नंतर माझ्या पोरीचं कसं होणार, असा विचार आहे ना डोक्यातला सोडून. अगं घोडे, मला 3 पोरं नाही झाली, 2च पोरं झाली. ती एक पोरं काय ऍड करतेस काय बळच. तसं नाहीये, एक ऑलरेडी चालू होतं माहितीये ना, ते सोडलं मग ते धरती जायचं ते मिसकॅरेज होतं ना. मग आता दोघच आहे ना तुम्ही. मग तुझं असं म्हणणं आहे की आमचं पण तसं व्हायला पाहिजे. जरा जगाच्या सारखं नाही चालत. आजचं जनरेशन कसं आहे, आज तू मला सांग, आज तू एखादा मुलगा आणला, त्या मुलाला मुलगी पसंत नाही पडली, सपोज मी माझं वागणं बोलणं, तर आपण जबरदस्ती नाही एखाद्याच्या गळ्यात पडू शकत ना मम्मी. जबरदस्ती कोणाच्या गळ्यात पडायचं पण नाही आणि मी पडून देणार पण नाही. आणि मला पडायचं पण नाही जबरदस्ती, कारण मला माहिती आहे की माझी मुलगी आहे ना वाचता बंदा रुपये खनखनी, कळलं का. म्हणून मला ना भीती वाटते. नको बाबा, आपण आपली पोरगी आपल्या दुसऱ्यांच्या घरात पाठवायची, काय कसे लोक वागवतात कसे नाही. आणि माझ्यासमोर मी खूप काही बघते ना, इतकं बघते ना, प्रत्येक मुलगीनी असं केलं, मुलीला तसं केलं, मुलीला छळतात, मुलीला असं करतात, मुलीला तसं करतात, नुसतं तेच ऐकते. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मुलीनं लग्न केलेल्याच बऱ्या, आपल्या मुली आईबापाकडं आपल्या सुखी राहिलेल्या बऱ्या. अगं ठीक आहे ना, पण तुला माहितीये जगाला काय सांगायचं मी कशी कशी नाही, तू मला सांग ना. मला माझं आयुष्य कुणावर घालवायचं ते मला माहितीये. मुलगा कसा असा, आपण थोडी त्याची प्रॉपर्टी बघून लग्न करणार आहे. त्याचं एखाद्यावर चांगलं जर असं त्याचं असल, मान्य पैसा पाहिजे आजच्या जगात, पैसा महत्व, पण त्यांनी एखाद्या मुलीवर त्याच्या ह्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. शरीरावर प्रेम करून कुणाचंही हे होत नसतं मम्मी, लक्षात ठेव. प्रेम हे असं आहे ना की या गोष्टीला आहे ना आपाप होतं त्या गोष्टी. तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं काय सांगू तुला बाई, प्रेम करावं माणसाला, पण कसं करावं, माणसाच्या सुंदर रूपावर नाही करावं, त्याच्या मनावर करावं प्रेम, त्याला प्रेम म्हणतात. नाही तर माणसाला पाहिजे लग्न करायचं, चला झालं प्रेम, ह्याला काय अर्थ नसतो. तू मागच्या पण मला ते सांगत असती की लग्न ठरवता बरंच वर्ष, पण लग्न ठरवता बरंच वर्ष जातं. अरे आई वडिलांपेक्षा नवरा बायको म्हणजे ते मुलांची अपेक्षा तुम्ही बघा. ऐक ना, काय गरज. अगं ऐक ना, आज सकाळी आईचा फोन आलता का ग? नाही केला मला, तू नाही माहित नाही. किती झालं बोलणं, काय झालं आईशी? तूच कर ना मग फोन माझ्याकडे. तू तर काय करते, मला म्हणते तू कर, माझ्याकडे बॅलन्स नसतो आणि स्वतः तर करत नाही, मला म्हणते हा मम्मी करते. माझ्याकडे नाहीये, असेल तर मी कधी करत नाही मम्मी, मला तू ते सांग. काय करत नाही? तुमचा जेवण काय केलं आज? हा माझा उपास होता ना, तुम्ही लोकांनी. तुझा उपास असला मी भारी जेवण केलं, भाकरी, तांदळाची भाकरी, लिंबाचं लोणचं, बेसन, वांग्याची रात्रीची भाजी. एखाद्याचा उपास दिवशी मुद्दाम जास्त स्वयंपाक करायचा. आता काय कर, काय तुला शेंगदाणे बटाटे शिजून नाही दिला मी? ते ठीक आहे, मग आता तुम्ही माझ्या शेजारी बसलाय, माझा उपास आहे, माझं लक्ष जाणार नाही ताटाकडे. म्हणून तुला मी काय म्हणलं होतं, तू आधी जेव, तिथे बेडरूम मध्ये जाऊन जेव. मी गपचूप तुला म्हणलं होतं, मी गपचूप माझी बसते होते ना किचन मध्ये जेवायला. तो बसला होता हॉल मध्ये जेवायला, मी बसले किचन मध्ये जेवायला. तुला म्हणलं जा बेडरूम मध्ये जेवायला, कारण तुला बघितलं की तोंडाला पाणी सुटतं, मला माहितीये. पालखीला का नाही? पालखीला मी नाही गेले, तू का नाही गेली का? मी पण, तू नाही गेली मी पण नाही गेले. लय शहाणी आहेस तू, तुला काय झालं जायला? मला काय धाड भरली, मला सर्दी खोकला होता माझं, मी केलं असतं तसं ऍडजस्ट. सर्दी खोकल्याचा काय प्रश्न घेऊन बसती? काय प्रश्न घेऊन बघती म्हणजे? गुलाबाचं फुल आले, तोडू मम्मी मी? हा गुलाबाचं फुल लात घालील तुला, तोडू का? एक तर आधीच एक तोडलंय. तू दे ना. नाही त्या दिवशीच तू तोडलंस. मी झाडाला पाणी बिनी मी घालते आणि शाने तुला गुलाबाची फुलं तोडायची का? वा रे वा. अगं तू तोडते मग, म्हणजे मला काही प्रश्न नाही का त्या गोष्टीचा? मला असं वाटतं ना की बाबा की नाही का असं तो नाही का, मला असं वाटतं, मला पण कधीतरी असं वाटतं ना. काय तुला वाटतं? लाव नको का? काय गरज नाहीये, रोज उठून पाणी घालायचं झाडांना.
मी माझ्या झाडांना पाणी घालते. तू दिसत नाहीये कॅमेरामध्ये, पुढे ये जरा थोडी. चेहरा तुझा खूप ब्लर आहे. हा चेहरा दिसत नाहीये. अजून पुढे ये जरा. आता कुठं येऊ? मग ही मम्मी माझी नुसतीच ओरडत असती माझ्या नावाने. जेव्हा बघा तेव्हा हे करते ते करते ते करते का हिला ओरडल्याशिवाय ऐकायला येत नाही. प्रत्येक गोष्ट मला हिला ओरडावं लागते, सांगावं लागते. माहिती का तुम्हाला, ज्या दिवशी व्हिडिओ घेतो ना, ज्या दिवशी ब्लॉग घेतो ना आम्ही, त्या दिवशी ना आमची मजा बघायची असती. पण त्या दिवशी शूट करायला काय बोलते लोक, काय म्हणतील, आईचं म्हणतात पोरगी का. पोरगी खूप माझी बंडे ही, अजिबात ऐकत नाही. मला झाडं सांगावं लागतं. तसं काहीच नाहीये, करणार मी सांगते तसं काही नाहीये. मी एवढी पण वाईट नाहीये. ही मम्मी ना माझी काय सांगत असते की सॉरी मला एवढं बरं नसून सुद्धा बघा ना आम्ही ब्लॉग घेतोय. मम्मी आपण किती दिवस झालं मला बरं नाही या गोष्टीला सांग बरं. किती झालं? 15 दिवस झालं बरं नाही. तरी दवाखान्यात नाटक करते आवले. काय करते हवेत जाते. कशाला जायचं हवेवरती पावसात? तिथं जाते मोबाईल घेऊन वॉकिंग करायला आणि घरी आल्यावर म्हणते मम्मी मला लय कंपनी नाटक कंपनी नका विश्वास ठेवू कोणी. मम्मी खोटं बोलू नको. नाही हो ती मम्मी काय पण बोलती. मला शपथ बरं नाहीये. मला खरं सांगते, मला खरंच बरं नाही. मी दवाखान्यात पण गेला नाही. हा ब्लॉग जर माझ्या मामाने बघितला त्याशिवाय बसणार आहे. ऍक्च्युली मी दवाखान्यात गेले होते पण दवाखान्याचे डॉक्टरच नव्हते, सो मी काय करू शकत नव्हते. मग मी घरी 4 वेळा गेली, 4 वेळा परत घरी आली. असं काही नाहीये. मला ना सर्दी खोकला ऍक्च्युली मंगळवार बहुतेक 2 आठवडे झाले ना मला बरं नाहीये. हा 2 आठवडे झाले बरं नाहीये. मी दवाखान्याची पायरी चढते आणि परत रिटर्न का तर डॉक्टर नाहीये, डॉक्टरचा बहाणा नाहीये. खरं तर आहे ना, जाऊ दे आता मी हे ब्लॉग मध्ये नाही सांगत ह्या गोष्टी. त्याला जरा मिरची झोंबल काय करणार बोलले तर मी की नाही खूप मिरच्या झोंबतील. सो मी ब्लॉग मध्ये काही सांगत नाहीये. तो आपण हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. सो आपण मम्मी करू. मम्मी मला सांग आता मी काय बोलले. आता तू खरं सांगायचं, मी कुठे गेले होते एवढ्या दिवसात दवाखान्यात? तू नाही पाठलं की त्याने नाही पाठलं? आम्हीच पाठवलं की तुला दवाखान्यात. मग काय नाही का म्हणली नाही जा म्हणली काय? ऐक मिनिट, खोटं बोलतात खोटं बोलतात. हे सगळं खोटं आहे. खरं कारण दुसरं आहे. दुसरा डॉक्टर नाही लागत हिला, सरकारी ऑब्विसली मी गव्हर्नमेंट कडेच जाणार. गव्हर्नमेंट बघा मी याला तरी गव्हर्नमेंट देणार आहे आणि काय झालं तरी गव्हर्नमेंट आपलं बर्थ सर्टिफिकेट गव्हर्नमेंट करतं. सो साहजिकच आहे मला गव्हर्नमेंटच सगळं लागतं. प्रायव्हेट लागत नाही. हे लोकांना प्रायव्हेट लागतं. म्हणजे लाख रुपये गव्हर्नमेंट सगळं काय गव्हर्नमेंट. फुकटाचा दवाखाना ही आई बघा माझी किती वाढती म्हणजे बघा. मी तिची आई नाही, पहिली गोष्ट मी तिची मैत्रीण आहे. आणि चांगली धोपू तिला काढायच्या वेळेस मी आई असते आणि बोलायच्या वेळेस तिची मैत्रीण. नाही असं काय नाही. मम्मी सगळी मैत्रीण आहे. सगळ्या गोष्टी तिला लिव्हर धोपटते मी नाही. लय माझं मार खाती ती विनाकारणची. माझं खोडी काय करते, खोडी काढते माझी असे 2 हात. खोडी काढते दुसरं आणि माझ्यावर येतो तो खोडी काढतो आणि मला बोलतो माझी फक्त गोळी संपली की संपली. ती पोरगी लगेच त्याला कारण आहे. नाही तंदुरुस्त झाले म्हणजे हिला बघल ना. ती काही बोलत